हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग 11. स्वातंत्र्य संग्रामातील मोहरके. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर. श्रोते हो, उस्मानाबादच्या भौगोलिक सीमा या सोलापूरला लगत असल्यानं स्वातंत्र्यवीरांना सोलापूरचा आधार होता. म्हणूनच स्वातंत्र्यवीरांनी सोलापूर हद्दीत कॅम्प उघडून एल्गार सुरू केला. यावेळी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्या लोकांनी स्वातंत्र्य संग्रामाचा प्रपंच मांडला, अशा अनेक वीर पुरुषांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर यावी. शिवाय सर्वांचाच इतिहास एखाद्या कार्यक्रमात सामावणं कठीण असल्यानं आजच्या कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील मोहरक्यांच्या कार्याचा हा घेतलेला अल्पसा आढावा. श्रोते हो, या प्रसंगी अग्रस्थानी असणाऱ्यांमध्ये सर्वात अगोदर नजरेसमोर नाव येतं ते फुलचंद गांधी यांचं. श्रोते हो, गांधी घराणं मूळचं गुजरातमधील मारवाडचं असून उद्योगधंद्याकरिता बाहेर पडून उस्मानाबादेत येऊन ते स्थायिक झाले. फुलचंदना विमलचंद हे बंधू असून उस्मानाबादच्या अर्थकारणावर अधिराज्य गाजवणारं घराणं निर्माण झालं. सावकारी व्यवसायाचा पसारा एवढा वाढलेला की गांधीकडे या परिसरातील अनेक मोठे मोठे जहागीरदार गहाण पडले होते. एकच उदाहरण द्यायचं झालं तर तुळजापूर तालुक्यातील कामठ्याचे जहागीरदार दौलतराव देशमुखांची 700 एकर जमीन यांच्याकडे गहाण होती. अशा किमान 4 ते 5 हजार एकर जमिनीचे ते मालक होते. श्रोते, सावकारीच नाही तर अनेक व्यवसायाचा पसारा दूरवर पसरलेला असल्यानं बार्शीचं आशा चित्रपटगृह, सोलापूरची माणिक ऑइल मिल, पंढरपूर, टेंभुर्णी, अकलूज बरोबरच पुणे, हैदराबादेतही त्यांचा कारोबार पसरला होता. दिमतीला डॉज कंपनीची उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव मोटार कार, एकरावर पसरलेला टोलेजंग वाडा एवढा भव्य होता की फुलचंद गांधी आपल्या वाड्यातल्या टेनिस कोर्टवर टेनिस खेळायचे. श्रोते हो, स्वातंत्र्य संग्राम आणि सावकारी व्यवसाय या दोन्हीपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या व्यवसायाला रामराम ठोकला. काही लोकांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल आक्षेप नोंदवला तेव्हा त्यांनी आपल्याकडून कर्ज घेणाऱ्या लोकांना आवाहन करून आपापले दस्तऐवज फुकटात परत घेऊन जाण्याचं आवाहन केलं. तेव्हा अनेकांनी आपल्या जमिनी परत मिळवल्या. जे लोक आले नाहीत अशांची गाडीभर कागदपत्र त्यांनी रस्त्यावर आणून त्याची होळी केली. अशा जमिनी त्यांनी शासनाकडे वर्ग करून टाकल्या. एखादा कर्जदार शेतकरी वारल्यानंतर ते संबंधिताच्या पत्नीला बोलावून त्यांचं गहाणखत फाडून टाकून कर्ज माफ झाल्याचं घोषित करत असत. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामात आर्थिक व्यवस्था पार पाडण्याचं काम फुलचंद गांधींनी केलं. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्याची व्यूहरचना स्टेट काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली चालत होती. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी फुलचंद गांधींवर सोपवण्यात आली होती. साहजिकच वरपासून ते खालपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने फुलचंद गांधी म्हणजे काँग्रेसचे बडे प्रस्थ अशी त्यांची ख्याती होती. निजाम सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढल्यामुळे फुलचंद गांधी बरेच दिवस भूमिगत होते. आपलं घरदार सोडून त्यांनी सोलापूरला आश्रय घेतला. स्वातंत्र्यानंतर 1952 साली राज्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून फुलचंद गांधींना उमरगा विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं. एकूण 33,548 मतांपैकी गांधींना 18,282 तर शेकापच्या शंभूगिरींना
10,223 मतं पडली. फुलचंद गांधी प्रचंड मतांनी विजयी होऊन डॉक्टर बुरगुला रामकृष्णराव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ते शिक्षण आणि आरोग्य मंत्री म्हणून निवडले गेले. सरकारी बंगल्यात न राहता बेगमपेठच्या स्वतःच्या बंगल्यात राहिले. एवढंच नव्हे तर 2-3 वर्षात सरकार जनतेच्या मागण्या पूर्ण करत नाहीत हे दिसताच नेहरूंकडे याची तक्रार केली. परंतु त्यांना अपेक्षित बदल दिसला नाही. तेव्हा स्वाभिमानी फुलचंद गांधींनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन उस्मानाबाद गाठलं. पुढे त्यानंतरच्या 1957च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं त्यांना उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे फुलचंद गांधी यांच्यात काट्याची लढाई झाली. याचवेळी स्वातंत्र्य संग्रामातील एक धाडशी नेते श्री रामभाऊ जाधव चिलवडीकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. यावेळी जातपात आणि सावकारी यावर प्रचार झाला. तेव्हा आपण हा व्यवसाय सोडल्याचं घोषित करून त्यांनी आपल्या कर्जदारांना आवाहन केलं की आपल्याकडील कर्जदारांनी त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विनाअट घेऊन जावीत. लोकांचे लिहून घेतलेले स्टॅम्प त्यांनी विनाअट परत करून टाकले. शिल्लक राहिलेली गाडीभर कागदपत्र रस्त्यावर आणून जाळून टाकली. श्रोतेहो, देशासाठी पूर्वी त्यांनी आपला व्यवसाय सोडला. आता पक्षासाठी सावकारी सोडली. खरं तर रामभाऊ त्यांचे जिवलग मित्र. परंतु निवडणुकीच्या गर्दीत माणूस सारं काही विसरून जातो हेच खरं. दुसऱ्या बाजूला भाई उद्धवराव पाटलांच्या शेतकरी कामगार पक्षानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर रान पेटवलं होतं. याचा त्यांना फायदा झाला. रामभाऊ लढण्यात पटाईत असले तरी डावपेचात ते कमी पडले. त्यामुळे पुन्हा एकदा उस्मानाबादकरांनी उद्धवराव दादांना कौल दिला. यात दादांना 16,127, फुलचंद गांधी 10,928 तर रामभाऊ जाधवांना 4,984 मतं मिळाली. सत्ता, संपत्ती आणि सहानुभूती असूनही लोकांनी आपला अपमान केल्याची भावना फुलचंद गांधी यांच्या मनात घर करून गेली आणि त्यांनी उस्मानाबादला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला. अपमानित भावना होऊन फुलचंद गांधींनी त्याच दिवशी गाव सोडून सोलापूर गाठलं. पुन्हा कधीही ते उस्मानाबादला आले नाहीत. या दरम्यान त्यांची 2 मुलं बिपिन आणि नलिनचंद्र पुण्यात व्यवसायात स्थिरावली होती. त्यामुळे ते पुण्याला स्थायिक झाले. तेथून त्यांनी मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली. एवढा मोठा उद्योगपती पुन्हा एकदा नव्यानं प्रपंचाला लागला. आपला राहता वाडा सुद्धा त्यांनी मुंबईत बसूनच विकला. फुलचंद गांधी गेल्यामुळं उस्मानाबादचं नुकसान झालं. त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अन्य ठिकाणी केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर याचं उत्तर आपोआप मिळून जाईल. वालचंद उद्योग समूहाचे प्रमुख हिराचंद वालचंद यांना फुलचंद गांधीची आते बहीण कस्तुरबा दिलेल्या असल्यानं ते या उद्योग समूहाशी जोडले गेले. त्यांच्या प्रेरणेतून वालचंद नगरचा डोलारा उभा राहिला. बारामती येथील तुळजाराम कॉलेजच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज इथं 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जयसिंहपूरच्या शिक्षण संस्थेतही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. फुलचंद गांधींची पोहोच काय होती? एकदा उस्मानाबाद इथे काँग्रेसचं अधिवेशन घेण्यात आलं होतं. याकरिता भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. नेहरूंचा मुक्काम आत्ताच्या कलेक्टर बंगल्यात होता. सकाळची वेळ होती. नेहरूंनी कलेक्टरला सांगितलं, फुलचंद गांधी के घर नाश्ते के लिए जाना है. तेव्हा सुरक्षेची तमा न बाळगता नेहरू सरळ फुलचंद गांधींच्या घरी नाश्त्याला गेले. त्यानंतर ते कोवळ्या उन्हात उभारण्यासाठी बाहेर उभे राहिले. त्यामुळे त्या चौकाचं नाव पडलं नेहरू चौक. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर फुलचंद गांधी जर उस्मानाबादच्या राजकारणात असते तर हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्य संग्रामातील पुढच्या स्वातंत्र्यवीराचं नाव मनोहर शंकर टापरे. श्रोतेहो, मनोहर हे नावाप्रमाणे शत्रूला आपल्या मनोहारी कृतीनं चकित करायचे. गौडगाव कॅम्पवर मनोहर टापरे देशासाठी हेरीगिरीचं काम करायचे. छत्रपती शिवरायांचा हेर बहिर्जी ज्याप्रमाणे वेषांतर करून शत्रूच्या गोठ्यात घुसायचा
त्याप्रमाणे मनोहरचा पोशाख ठरलेला नव्हता. कधी कधी तर हा बहाद्दर मुसलमानाच्या वेशात रझाकाराच्या डेऱ्यात घुसून अचूक माहिती बाहेर काढायचा. त्यांच्यासोबत राहून 1-2 रझाकार ठार करून मनोहर लांडगा आला रे आला च्या घोषात आरोळी ठोकून मोकळा. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सरकारी बंदूक मिळाली होती. एकदा तर ते राहत असलेल्या ठिकाणी कासिम रझवीची सभा झाली होती. यावरून स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी केलेल्या कामातील धोक्याचा अंदाज येऊ शकतो. परंतु ज्यांनी मरणच आपल्या हातावर पेललं त्यांना मरणाची भीती थोडीच वाटणार. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं या उक्तीप्रमाणे हैदराबाद संस्थान अखिल हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही अशी जणू त्यांनी शपथच घेतली होती. त्याप्रमाणे ते स्वतःच्या सुखाचा विचार बाजूला सारून जगाचा संसार करत बसले. 13 सप्टेंबर 1948 हिंदुस्थानी फौजा हैदराबाद संस्थानाच्या इलाक्यात घुसल्या. तेव्हा एक तुकडी सोलापूरहून तुळजापूर मार्गे उस्मानाबादला आली. यावेळी भारतीय लष्कराला वाट दाखवण्याचं काम मनोहर टापरेंनी केलं. रझाकाराला वेचून काढताना त्यांनी कुठल्याही सर्वसामान्य मुसलमानाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली. हैदराबाद मुक्त झाला तेव्हा हिंदूकडून बदल्याची भावना जागृत होऊन त्यांनी बेकसूर लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी अशा मुसलमानाला अभयदान देण्यासाठी जीवाचं रान केलं. लोकांनी अनेकांची घरं लुटली. तेव्हाही त्यांनी एका वस्तूला कधी हात लावला नाही. शेवटपर्यंत घरची परिस्थिती हालाकीची राहिली, परंतु कधी फुकटच्या पैशाचा मोह करायचा नाही हा त्यांचा पण शेवटपर्यंत कायम होता. देश स्वतंत्र झाला. आतापर्यंत देशाचा प्रपंच केला, आता स्वतःचा प्रपंच करूया म्हणून त्यांनी चिलवडीच्या गणपती जाधवच्या कन्या काशीबाई यांच्याशी विवाह केला. विशेष म्हणजे काशीबाई या कुणी सामान्य घरातल्या नव्हत्या, तर त्या चिलवडीतल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलगी होत्या. तर काशीबाईचे बंधू कोंडिबा आणि विश्वनाथ यांनी गौडगावच्या कॅम्पमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जेवण तयार करण्याचं काम केलं. विशेष म्हणजे चिलवडी गाव रझाकारांनी जाळून टाकल्यानंतर या लोकांनी आपला संसार चालू केला. पुढे यांना अरुण आणि प्रवीण हे 2 मुले तसंच सुरेखा आणि वनमाला या मुली झाल्या. आपल्या वडिलांचं योगदान उराशी बाळगून ही मुलं बापाच्या कर्तृत्वानं जगात ताठ मानानं जगता आहेत. श्रोते हो, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आता पुन्हा पुढचं नाव येतं व्यासाचार्य संदीकर यांचं. श्रोते हो, व्यासाचार्य तसे कुठल्याही शाळेत जाऊन 4 इयत्ता शिकले नसले तरी मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत अशा अनेक विषयात ते पारंगत होते. खुद्द देवीसिंह चौहान, माधवराव दिवाण यांच्यासारखी माणसं व्यासाचार्यांना आपल्या गुरुस्थानी मानत होते. यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. पुढे तर वि.स. खांडेकर, रा. ज. देशमुख यांच्याशी त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. काँग्रेसचं काम सुरू केलं म्हणून कुठलेही कारण न देता व्यासाचार्यांना लातूरच्या तुरुंगात टाकण्यात आलं. परंतु इच्छा तिथं मार्ग हा संदीकरांचा स्थायी भाव असल्यानं ते रडत बसले नाहीत, तर आपल्याच सहकारी मित्राला आपला पालक आणि जामीनदार बनवून ते तुरुंगातून बाहेर पडले आणि भूमिगत झाले. श्रोते हो, एकदा बॉम्बचं प्रशिक्षण घेण्याकरिता ते पुण्याला गेले. तेव्हा ते बॉम्ब तयार करत असताना पकडले गेले. तेव्हा पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. उस्मानाबादचे काँग्रेस पुढारी फुलचंद गांधींनी याबाबत थेट भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी संपर्क करून त्यांची सुटका केली. त्यानंतर त्यांनी आपलं काम अधिक जोमानं सुरू केलं. निजामाचं शासन धुडकावून उस्मानाबाद जिल्ह्यातील माढा परिसरात जामगाव इथे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्रे सरकारच्या धर्तीवर आझाद मुक्तापूर स्वराज्य स्थापन केलं. यावेळी स्वतंत्र मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. यात व्यासाचार्य आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत राहिले. श्रोते हो, मंत्रिपदाच्या काळात आझाद मुक्तापूर स्वराज्यातील गावागावात त्यांनी घोड्यावरून दौरा केला आणि लोकांना आरोग्याविषयी माहिती देत असतानाच ते स्वतः औषध पाणी पुरवण्याची व्यवस्था करायचे.
याचबरोबर मुक्तापूर स्वराज्यातील लोकांसाठी बार्शीच्या हिरेमठ हॉस्पिटल बरोबरच एक अलिखित करार झाला होता. त्यानुसार डॉक्टर हिरेमठ हे स्वतः लोकांची तपासणी करत होते. यातही महत्त्वाची बाब म्हणजे बाळंतपणाचे आजार स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर होत असत. अशावेळी त्यांना रात्री बेरात्री दवाखान्यात पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली जात असे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी सरकारी सवलत घेण्याचं टाळलं. तेव्हा सरकारने स्वतंत्र माणूस पाठवून व्यासाचार्यांना ताम्रपत्र अर्पण केलं. लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ज्यांनी आपल्या पत्नीच्या अंगावरील सोनं देशासाठी वाहिलं त्यांना अशा सवलतीचा मोह थोडाच राहणार होता. शासनाच्या खादी ग्रामोद्योगच्या सरव्यवस्थापक पदावर काम करत असताना औसा या ठिकाणच्या केंद्रावर त्यांनी दर्जेदार कागदाचं उत्पादन केलं. विशेष म्हणजे हा कागद शिंप्याकडच्या चिन्हांपासून बनवला जात होता. कागदाच्या दर्जेदार उत्पादनामुळे औशाच्या कागदाला अमेरिका, इंग्लंड, जर्मनीसारख्या देशातून मोठी मागणी होती. इंदिरा गांधींचं लेटर पॅड याच कागदापासून तयार करण्यात आलं होतं. श्रोते हो, हैदराबाद मुक्ती संग्रामातलं यानंतरचं नाव नजरेसमोर येतं ते म्हणजे विश्वंभरराव हराळकर. श्रोते हो, पुढे निजाम राजवटीत रझाकाराचं महत्त्व वाढल्यानं सर्वत्र अन्याय अत्याचारानं परिसीमा गाठली होती. अशा अन्यायकारी सत्तेला उलथून लावण्यासाठी विश्वंभर दादांनी कंबर कसली. परंतु याचा एक परिणाम असा झाला की दादांना आपलं घरदार सोडावं लागलं. शेतीबाडी, घरदार, संसार सर्व काही सोडून मुलाबाळासह त्यांनी सोलापूरला आश्रय घेतला. श्रोते हो, या गोष्टी आता ऐकायलाही कठीण वाटत असल्या तरी याच्यातील वास्तविकता दाहक होती. दादावर सूड उगवण्यासाठी रझाकारांनी तुगावच्या वाड्यात चक्क कत्तलखाना सुरू केला. माळकरी माणसाला याच्यापेक्षा मोठी वेदना ती कोणती असावी? श्रोते हो, स्वातंत्र्यानं भरलेल्या या वीरांना आपल्या घरादाराची चिंता थोडीच असणार आहे. त्यांनी आता पूर्ण वेळ या कार्याला वाहून घेतलं. स्टेट काँग्रेसनं सोलापूर हद्दीत जे लढाऊ कॅम्प काढले होते त्यात दादांनी भाग घेतला. निजाम आणि रझाकारांशी दोन हात करायचे असतील तर आपण शस्त्रनिशी सज्ज असणं गरजेचं होतं. म्हणून सोलापूर इथे फुलचंद गांधींच्या माणिक ऑइल मिलमध्ये शस्त्रनिर्मिती करण्यात येऊ लागली. तयार झालेली शस्त्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दादांनी केलं. काही वेळेला 100 किलोचं वजन घेऊन रात्री बेरात्री ही मंडळी पायी जाऊन आपलं काम फत्ते करत असत. श्रोते हो, 1952 ते 62 अशी 10 वर्ष ते उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर 1957 ते 62 विधानसभेवर तर 62 ते 68 विधान परिषदेवर आमदार होते. खरं तर 62 साली त्यांना भूम परंडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु अपघात झाल्यानं ते पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल झाले होते. आपल्याला आश्चर्य वाटेल की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्याशी रुग्णालयातील खोली क्रमांक 22 मध्ये बसून उस्मानाबादचे उमेदवार घोषित केले. यशवंतरावावर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. 1960 साली ते पहिल्यांदा उमरग्याला आले तेव्हा त्यांची 52 बैलगाड्यासह मिरवणूक काढली. यावेळी जवळपास 1 लाखवर जनसमुदाय हजर असावा. उमरग्याच्या भारत शिक्षण संस्थेची स्थापना करताना त्यांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचं आहे. तर आपल्यासोबत असणाऱ्यांनीही चारित्र्यवान राहिलं पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. एकदा उस्मानाबाद DCC बँकेची बैठक लातूरमध्ये होती. बैठकीसाठी संचालकांना राहण्या खाण्याचा भत्ता मिळत असे. उस्मानाबादचे एक संचालक इर्लेकर बैठकीसाठी गेले होते. बैठक संपल्यावर सर्वांना भत्ता वाटप झाला. परंतु अचानकपणे ते चेअरमन भास्करराव चालुक्यांच्या गाडीतून उस्मानाबादला आले. परंतु इर्लेकरांवर दादांचा पगडा असल्याने इर्लेकरांनी घेतलेला भत्ता पोस्टाने परत केला. ही होती हराळकरांची शिकवण. श्रोते हो, हैदराबाद मुक्ती संग्रामातील पुढचे स्वातंत्र्यवीर भगवानराव तोडकरी. श्रोते हो, उस्मानाबाद परिसरात घडलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील लढाईत जी अनेक नावं पुढे येतात त्यात भगवानराव तोडकरी यांचं नाव घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा इतिहास पुढे सरकत नाही.
ज्याप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी संताजीची जोडी होती, त्याप्रमाणे उस्मानाबाद परिसरातील मनोहर टापरे आणि भगवानराव तोडकरी होती. शिक्षण कमी असलं तरी देशप्रेमात त्यांनी जणू PhD केलेली. एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे भगवानराव तोडकरी रझाकारावर तुटून पडायचे. विठ्ठलाच्या प्रसन्नतेमुळं काळाभोर रंग असल्यानं रझाकार त्यांना काला भगवान म्हणायचे. निजाम राजवटीला उलथवून टाकण्यासाठी सर्वत्र असंतोष पसरला होता. उस्मानाबाद परिसरातही याचा वणवा पसरलेला होता. जागोजागी प्रभात फेऱ्या होऊ लागल्या. तिरंगी झेंडा फडकावणं गुन्हा मानला जायचा. अशा वेळी या पठ्ठ्याने तर भारताचा तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकावून निजामाला ललकारलं. यावेळी भगवानरावाचं वय होतं फक्त 15 वर्षाचं. खरं तर हे हसण्या खेळण्याचं वय, परंतु स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीनं त्यांना समजदार बनवलं होतं. आपल्या घरावर तिरंगा गाडून भगवाननं आता स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला होता. श्रोतेहो, पोलिसांनी त्यांना शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु ते सापडलेच नाहीत. भगवानचं धाडस पुन्हा वाढले. स्वतःच घरावरचा झेंडा काढला तेव्हा पोलिसांना वाटलं बरं झालं हा घाबरला आहे. परंतु त्यांना पुढचं रामायण काय माहीत होतं. रात्री गायब झालेला झेंडा पोलिसांना दुसऱ्या दिवशी आपल्या डोळ्यासमोर दिसला. या भगवानने मोठी करामत केली होती. आपल्या घरावरचा झेंडा या पठ्ठ्याने रात्रीतून सरकारी पोस्ट ऑफिसवर लावला होता. रात्रीतून सरकारी पोस्ट ऑफिसवर लावलेला हा तिरंगा ध्वज पाहून याची माहिती काढली तेव्हा हे काम भगवान तोडकऱ्याचं आहे अशी माहिती रझाकारांना मिळाली. सकाळी सकाळी पोलीस घरासमोर जाऊन थडकले. पुन्हा एकदा भगवानने पोलिसांना गुंगारा दिला, परंतु जास्त वेळ ते गायब राहू शकले नाहीत. पोलिसांनी पकडून त्यांना हैदराबादच्या तुरुंगात डांबून टाकलं. परंतु नावातच भगवान असल्याने ते पोलिसांना थोडे जुमानणार होते. भगवान तोडकरी यांनी काय शक्कल लावली माहीत नाही, परंतु तुरुंगातून ते गायब झाले. पोलीस दप्तरात गुन्हेगाराची सविस्तरपणे नोंद करण्यात आली. उमर 15 साल, बाल काले, कद छोटा और रंग काला. तेव्हापासून भगवान तोडकरी काला भगवान म्हणून परिचित झाले. श्रोतेहो, यानंतर भगवान शंकरराव तोडकरी गौडगावच्या कॅम्पवर दाखल झाले. कॅम्पवर राहत असताना रझाकाराच्या अड्ड्यावर छापा घालून ते उद्ध्वस्त करणं, करोडगिरी नाका लुटणं, ठिकठिकाणी हत्यारं पुरवणं आणि कुठल्याही प्रकारे निजामाच्या सत्तेला हतबल करणं हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. आपल्या वरिष्ठांनी दिलेले आदेश अगदी निष्ठेनं पार पाडण्याची किमया भगवानने अचूकपणे निभावली. चिलवडी आणि अपसिंग्याचा रणसंग्राम झाल्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. सारा भरणं बंद केला. करोडगिरी नाके कायमचे बंद करून टाकले. सिंधीची झाडं तोडून टाकली. एवढंच नाही तर उस्मानाबादच्या घाटाखाली निजामाच्या कर्मचाऱ्याला अघोषित बंदी घातली. त्यातून माढा तालुक्यातील जामगाव या ठिकाणी मुक्तापूर स्वराज्य स्थापन केलं. मुक्तापूर स्वराज्याचं स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. यात राज्यमंत्री म्हणून भगवानराव तोडकरी यांनी काम पाहिलं होतं. श्रोतेहो, स्वातंत्र्यानंतर देशाचं काम संपलं म्हटल्यानंतर भगवानराव तोडकरी यांनी संसार करण्याचा निर्णय घेतला. तुळजापूरच्या मंडगे घराण्यातील सुमनबाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून या दाम्पत्याला प्रकाश, कैलास, अनिल ही मुलं आणि विजया, मीना आणि चित्रा या मुली झाल्या. शत्रूला आयुष्यभर हुलकावणी देणाऱ्या भगवानला खऱ्याखुऱ्या भगवानपासून वाचणं कठीण झालं. किरकोळ आजारातच 50व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग 11वा. स्वातंत्र्य संग्रामातील मोहरके. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर.
हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही.